नमस्कार मित्रांनो. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही पौर्णिमाला समजावत असते की पौर्णिमा तू जरा शांत हो. तुझं दुःख मला कळतंय. तुला ज्या काही वेदना होत आहेत ना त्या मला सगळ्या काही समजतायत आणि हे सगळं बोलून आम्ही सांत्वन करून तुझं दुःख कमी होणार नाही आहे आम्हाला माहिती आहे. तुझं डोकं हे डोंगरा एवढं मोठं आहे, परंतु या परिस्थितीत देखील सगळ्यांनी एकमेकांना जपून घ्यायला हवं आहे. मला माहिती आहे पौर्णिमा, काही झालं तरीही तुझा त्रास हा कधीही कमी होणार नाही, परंतु प्लीज ही गोष्ट समजून घे. त्यावेळेला मग आता पौर्णिमा म्हणते की पण काही झालं तरीही आकाशला शिक्षा ही व्हायलाच हवी. हे सगळं घडलंय ते आकाशमुळे घडलंय, त्यामुळे त्याला शिक्षा व्हायलाच हवी. भूमी म्हणते की नाही, हे बघ आकाशने काहीही केलेलं नाही आहे आणि यामध्ये आकाशचा काहीही हात नाही. लक्षात ठेव, हा केवळ झालेला एक अपघात आहे. आणि तुला असं वाटत असेल की आकाशला आम्ही कोणी जामिनावर सोडवलं आहे, तर तसं काहीही झालेलं नाही आहे. आकाशला स्वतः तुझ्या सासूने आणि अभिजितच्या आईने सोडवलेलं आहे. त्यांनीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं की आकाश निर्दोष आहे, त्याही काही केलेलं नाही आहे, त्याला सोडा, असं स्वतः त्यांनीच म्हणाले. तेव्हा मग हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. पौर्णिमा रागीने घरातल्या सगळ्यांना यामुळे खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याच वेळेला इथे आता पौर्णिमा म्हणते की काय काय बोलतेस तू, हे हे खोटं आहे. तेव्हा मग आता पौर्णिमा हे बोलल्यावर भूमी तिच्यावर चिडलेली असते. भूमी म्हणते की नाही, हे खोटं नाही आहे, हे खरं आहे. हे असंच झालेलं आहे. खुद्द रागिनी पटवर्धन यांनी आकाशच्या बाजूने स्टेटमेंट दिली आहे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन की आकाशने काहीच केलेलं नाही आहे, तो निर्दोष आहे, त्याने अभिजितला मारलंच नाही, अशी स्टेटमेंट त्यांनी दिली आहे जाऊन. तेव्हा मग पौर्णिमाला या सगळ्यामुळे खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते की नाही नाही, हे शक्यच नाही आहे, असं काही होऊ शकत नाही. रागिनी पटवर्धन म्हणजेच आई या अशी स्टेटमेंट देऊ शकत नाही. मला माहिती आहे त्यांचाही मुलगा गेला आहे, हे सगळं खोटं असणार, मला माहिती आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही, हे सगळं खरं आहे, मी तुला सांगते, त्यांनी स्वतः जाऊन स्टेटमेंट दिली आहे आणि आम्ही तिकडे सगळे त्यावेळेला उपस्थित होतो, असं सगळं ती म्हणते. त्याच वेळेला मग इथे रागिनीच्या बाबतीत असं घडल्यानंतर नीलांबरी विचार करते की या बाईला काही झालं तरी काय, ह्या रागिनीताई अचानक एवढ्या स्वतःच्या जीवावर उदार कशा काय झाल्या, असं का केलं त्यांनी, असं का केलं असेल, असा विचार तिच्या डोक्यात येतो. तेव्हा मग आता पौर्णिमा हे मान्यच करायला तयार नसते की नाही, हे सगळं खोटं आहे, आईने असं काहीच केलेलं नसेल, असं सगळं ती बोलत असते. त्याच वेळेला मग भूमी म्हणते की नाही, खरं आहे हे पौर्णिमा, सगळं मी जे काही बोलली आहे त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे. पौर्णिमा आता रडत असते आणि म्हणते की नाही, आई असं नाही करणार, आई अभिजितच्या मारेकऱ्याला सोडणार नाही. त्याच वेळेला आता राजा काका जोरात ओरडतो आणि म्हणतो की खरं आहे, खरं आहे हे पौर्णिमा, सगळं भूमी जे सगळं काही बोलले ना ते सगळं काही खरं आहे, आम्ही तिकडेच होतो. आणि जर तुला त्यावेळेला वाटत असेल की खोटं बोलतोय आम्ही, तर तू पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चेक करू शकतेस. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तुझ्या लक्षात येईल की रागिनी पटवर्धनने स्टेटमेंट दिली आहे आणि तशी त्या बाबतीत तिची सही देखील आहे पोलीस स्टेशनमध्ये. हे जाऊन तू सगळं बघू शकतेस, असं सगळं पौर्णिमाला तो सांगतो. त्याच वेळेला मग आता पौर्णिमाला राजा काकाचं हे बोलणं ऐकल्यानंतर धक्का बसतो की म्हणजेच रागिनीनेच हे सगळं घडवून आणलं आहे. पौर्णिमा आता गप्प बसलेली असते. राजा काका म्हणतात की पौर्णिमा, हे बघ, तूही शांत हो, या सगळ्यामध्ये आकाशचं काहीही घेणं देणं नाही आहे, मी स्वतः तिथे उपस्थित होतो, अगं प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. हा अपघात घडला तेव्हाही आणि रागिनी पटवर्धनने सह्या दिल्या तेव्हाही. एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी यामध्ये कोणाचीच काहीही चूक नाही आहे आणि तुला जर वाटत असेल तर तू पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये जा आणि सगळं काही चेक कर, सगळं तुझ्या लक्षात येईल, तुझ्या मनाची शांतता हवी असेल तर, असं राजा काका तिला समजावतो. आणि पौर्णिमाला मात्र इथे खूपच त्रास होत असतो. हे जे सगळं काही बोलतायत सगळ्यांनी आपोआप आपल्या बाजूने सगळी मतं फिरवून घेतलेली असतात, त्यामुळे पौर्णिमाला धक्का बसलेला असतो. आता पौर्णिमा म्हणते की नाही, हे शक्यच नाही आहे, आईने असं केलं असेल तरीही ठीक आहे आणि आईने जरीही आकाशला माफ केलेलं असेल तरीही मी आकाशला माफ करणार नाही, आकाशला शिक्षा झालीच पाहिजे. नीलांबरी म्हणते की नाही, हा खूप मोठा दुसरा काहीतरी वेगळा डाव दिसतोय, रागिनीताई नक्कीच काहीतरी विचार करतायत, त्या अचानक आकाशवर उदार कशा काय झाल्या, नाही मला काहीतरी याच्यामध्ये चुकीचं वाटतंय, असा विचार इथे नीलांबरी आता करत असते. पौर्णिमा म्हणते की बाबा ठीक आहे, आईंनी आणि तुम्ही केलं असेल आकाशला माफ, परंतु मी आकाशला माफ करणार नाही. काही झालं तरीही आकाशला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि आकाशला शिक्षा झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही.
त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा भोगावीच लागणार आहे. मी कधीही त्याला माफ करणार नाही, असं आता ती बोलून दाखवत असते. त्याच वेळेला सगळेजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ती काही समजण्याच्या हेतूमध्येच नसते. ती फक्त गप्प असते. आणि पौर्णिमा म्हणते की बस झालं, आता मी काही रडत बसणार नाही. आता मला आकाशला शिक्षा दिलीच पाहिजे. मी नाही, त्या नाही तर मला तरी त्याला शिक्षा केलीच पाहिजे, असं सगळं ती आता म्हणत असते. त्याच वेळेला पौर्णिमाचं हे बोलणं ऐकल्यानंतर भूमीला पुन्हा एकदा राग येतो. भूमी म्हणते की हे बघ पौर्णिमा, तू जे काही म्हणतेस ना ते अत्यंत चुकीचे आहे. आकाशला शिक्षा होणं हे गरजेचंच नाही, कारण आकाश त्याने काहीच केलेलंच नाही आहे. आणि तू जे काही या मागण्या करतेस ना त्या अत्यंत चुकीच्या मागण्या आहेत. काही झालं तरीही या मागण्या कधीच पूर्ण होऊ शकत नाही, कारण त्याला कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय गं, तू विसरलीस का? तुम्ही लोकांनी आकाशबरोबर जो काही छळ मांडला होता ते सगळं काही विसरलीस का तू? अगं किती छळ करायचात त्याचा, त्या बिचाऱ्याच्या मागे किती काही कटकारस्थानं करायचात, किती काय काय करायचात, किती त्रास दिलात त्या बिचाऱ्याला तुम्ही. आणि तू हे सगळं विसरलेली असशील, परंतु मी विसरलेली नाही. त्याच्या मागे किती काही कटकारस्थानं चालायची, किती तुम्ही त्याला म्हणजे अंधारात ठेवून गोष्टी करायचात, लपवायचात आणि बिचाऱ्याला त्रास द्यायचात. हे सगळं तुम्ही विसरलेले असाल, परंतु मी यातलं अजिबातही विसरलेलं नाही. आणि आता तू म्हणतेस की त्याला शिक्षा व्हावी. कुठल्या अधिकाराने तू त्याला शिक्षा देतेस? कुठल्या अधिकाराने तू त्याला बोलून दाखवतेस? असं ती तिला विचारते. आणि त्याच वेळेला आता पौर्णिमाचं तोंड मात्र बंद झालेलं असतं. आणि त्यानंतर मग भूमी म्हणते की किती छळ मांडला होता तुम्ही, तुम्हाला लक्षात आहे की नाही, असं सगळं भूमी आता तिला विचारत असते. आणि त्याच वेळेला भूमी हे सगळं जेव्हा तिला बोलत असते, जाब विचारते, तेव्हा नीलांबरीला मात्र खूप राग येत असतो. आता सगळ्या जणांना घडलेल्या घटना आठवल्या जातात. नंतर पौर्णिमा म्हणते की अच्छा, म्हणजे भूमिताई, आत्तापर्यंत आम्ही जे काही केलं, म्हणजे माझ्या नवऱ्याने वगैरे जे काही केलं त्याचाच बदला म्हणून त्यांनी उंचावरून आकाशने माझ्या नवऱ्याला ढकलून दिलं, बरोबर ना? असंच केलं आहे ना तू? त्याच वेळेला मग आता भूमी चिडते आणि भूमी म्हणते की गप्प बस पौर्णिमा, असं काही घडलेलं नाही आहे. आकाशने काही केलेलं नाही आहे. अगं, जो काही घडला तो फक्त एक अपघात होता. तुला किती वेळा सांगू मी? खरं तर तुझा नवरा म्हणजेच अभिजित माझ्या नवऱ्याच्या म्हणजेच आकाशच्या जीवावर उठला होता. आकाशच्या जीवावर उठला आणि त्याच्याच पोटी त्याने हे सगळं केलं आहे. तुला कळत कसं नाही आहे? अगं, अभिजित हा आकाशला मारायला गेला तेवढ्यातच अभिजित, असं म्हणून ती गप्प बसते आणि तिच्या पोटात जोराची कळ येते. आणि त्याच वेळेला मग आता राजा काका हे डोक्याला हात लावून रडत बसलेले असतात. आणि माधवराव भूमीला म्हणतात की बाळा भूमी, शांत हो. त्याच वेळेला मग आता सगळेजण पुन्हा एकदा रडायला लागतात. ती घटना पुन्हा एकदा सगळ्यांना आठवू लागते. तर इथे भूमी म्हणते की पौर्णिमा, अगं शांत हो. मला कळतं आहे की काय दुःख आहे ते, परंतु तू त्याच्यात काहीही बोलतेस. अगं, मला हे पुन्हा एकदा नाही उकरून काढायचं आहे. जी गोष्ट घडली आहे ती पुन्हा मला नाही बोलायची आहे. प्लीज तू या सगळ्या गोष्टीतून बाहेर ये. तेव्हा मग भूमी आता तिचा हात धरते आणि म्हणते की पौर्णिमा बाळा, तू शांत हो. हे बघ, अभिजितचं काही असलं तरीही तू माझी लहान बहीण आहेस. तू लहान बहीण आहेस माझी. तुझं दुःख मला कळतं आहे गं. काही झालं तरीही तुझ्या वेदना मला कळत आहेत. यामध्ये तू अभिजितला गमावल्यास हे सगळं मला कळतं आहे. आणि माणूस गेल्याचं दुःख काय असतं हे मला कळतं आहे. आणि माणूस हा आपल्यातून गेला की काय वाटतं हे देखील मला माहिती आहे. म्हणून प्लीज तू असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुझ्या वेदना मला कळत आहेत, समजत आहेत. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की नाही भूमिताई, तुला माझ्या वेदना काहीच कळत नाही आहेत. तुला काही कळणार देखील नाही आहे आणि कळूही शकत नाही. कारण मी माझा नवरा गमावला आहे गं, माझा नवरा गमावला आहे. माझं दुःख काय आहे ना हे तुला कधीही कळू शकणार नाही. ह्यातून तू कधीही गेलेली नाहीस आणि हा त्रास तुला कधीही समजणार नाही. माझा अभिजित मला सोडून गेला आहे, असं म्हणून ती आता पुन्हा रडायला लागते. आणि तिचं ते असं ओक्साबोक्षी रडणं पाहून सगळ्यांना पुन्हा वाईट वाटू लागतं. पौर्णिमा म्हणते की माझा त्रास, माझं दुःख तुला कधीही समजणार नाही. आणि जो काही त्रास मी भोगला आहे ना तो तुला कधीच नाही कळणार. कारण माझा अभिजित माझ्या डोळ्यासमोरून गेला आहे. काही असलं तरीही आम्ही दोघं नवरा बायको होतो. आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, असं म्हणून ती आता रडायला लागते. त्याच वेळेला मग आता भूमीवर ती पुन्हा एकदा आरोप द्यायला सुरुवात करते. ती म्हणते की मला माहिती आहे भूमी, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. खरं तर ना या सगळ्याच्या मुळाशी तू आहेस तू. असं म्हटल्यावर सगळेजण पुन्हा तिच्याकडे बघू लागतात. तेव्हा मग आता भूमी म्हणते की अगं पौर्णिमा, असं काय बोलतेस तू? त्यावेळेला ती म्हणते की हो, या सगळ्याच्या ना मुळाशी तू आहेस तू. भूमी, तुझ्यामुळे हे झालं आहे सगळं. अगं, प्रत्येक वेळा तुझी आमच्यावर नजर असायची. अगं, आमच्या दोघांच्या लग्नाला, आमच्या दोघांच्या संसाराला आणि प्रेमाला फक्त आणि फक्त तुझी दृष्ट लागली आहे.
मला माहिती आहे ना, तुला कधीही आमचा सुखाचा संसार पगवलाच नाही अगं. प्रत्येक वेळेला आमच्याकडे कधी सत्ता आणि काही गोष्ट यायची असली तर सगळ्यात जास्त त्याचा त्रास तुला व्हायचा. तू कुठल्याही प्रकारची सत्ता, कुठलाही मान आम्हाला कधीही मिळू दिला नाहीस. प्रत्येक वेळेला ते मान, सत्ता आमच्याकडून तू हिसकावून घेत राहिलीस. प्रत्येक गोष्टीत तू मध्ये येत राहिलीस आणि हे सगळं तुझ्या मनातच होतं, म्हणूनच तू ते सगळं केलंस. मला माहिती आहे, या गोष्टी तूच घडवून आणलेल्या आहेस, त्याशिवाय या गोष्टी होणार नाहीत. त्यावेळेला मग भूमी म्हणते की अगं पौर्णिमा, हे काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? तेव्हा ती म्हणते की हो हो, तूच केलंयस हे सगळं, तुझ्यामुळेच घडलंय हे सगळं. तुझी दृष्ट लागली माझ्या सुखाच्या संसाराला. माझ्या सौभाग्यावर तुझीच नजर होती आणि म्हणूनच आज तुझी काळी सावली माझ्या सौभाग्यावर आणि माझ्या संसारावर पडली आणि माझ्या नवऱ्याची अशी हालत झाली. आज माझा नवरा माझ्याबरोबर नाही. त्याला केवळ आणि निव्वळ जबाबदार तूच आहेस, तू. असा भूमीला सगळ्यांसमोर ती आता एक मोठा टोमणा देत असते आणि एक मोठा तिच्यावर आरोप करत असते. आणि नंतर ती म्हणते की भूमी, तू हे सगळं सगळं बघतेस ना, ते फक्त एकाच व्यक्तीच्या जीवावर मला माहिती आहे. परंतु तुझंही कधी भलं होणार नाही. तू आमच्या संसारात विष घालवलंस, आमचा संसार तू असा उद्ध्वस्त केलास ना, तर देवही तुला आता माफ करणार नाही. लक्षात ठेव, जी वेळ माझ्यावर आली ना, तीच वेळ तुझ्यावर देखील येणार आहे. काय अगं, जशी माझ्यावर आज परिस्थिती ओढवली आहे ना, मी एकटी पडली आहे, तसंच तुझ्यावरही होणार आहे. लक्षात ठेव. काही झालं तरीही आज जी स्थिती माझी आहे, ती स्थिती तुझी होणार आहे. आणि हा माझा तळतळाट आहे, तळतळाट. तुझ्याही कपाळावरचं कुंकू एक दिवस पुसलं जाईल. तुझ्याही बाबतीत तसंच घडेल. हा माझा शाप आहे तुला, शाप. असं म्हणून ती आता जोरजोरात ओरडत असते. त्यावेळेला मग आता मानसी ही पौर्णिमाला घेऊन जात असते आणि आजी म्हणते की मानसी हिला घेऊन जा, आणि पौर्णिमाला ती घेऊन जाते. आणि मग पौर्णिमा निघून गेल्यानंतर भूमी म्हणते की ही काय बोलतेय, अशी काय करते ही? तेव्हा मग आता आकाशही चिडलेला असतो. तो भूमीला सावरतो आणि म्हणतो की भूमी प्लीज शांत हो. आता भूमी म्हणते की आकाश नाही रे, असं काय बोलली ही? तेव्हा मग आकाश म्हणतो की ही हिला तरी कळतंय का, असं कोणी बोलतं का? या पौर्णिमाला काही बोलण्याचं काही भान नाही आहे. खरंच ही असा शाप आणि असा तळतळाट कसा देऊ शकते भूमीला? तेव्हा मग आजी म्हणते की हे बघ आकाश बाळा, प्लीज तू स्वतः चिडू नकोस, राग करू नकोस. तुम्ही दोघंही शांत व्हा. अरे सगळं काही रागाच्या भरात बोलली. तिची मनस्थिती ठीक नाही आहे, त्याच्यामुळे ती सगळं बोलली. परंतु तुम्ही त्याचा त्रास करून घेऊ नका. आकाश एक काम कर, तुम्ही दोघंही शांत व्हा. तुम्ही तुमच्या खोलीत जा. आकाश तू भूमीला घेऊन जा. असं म्हणून आता आकाश हा भूमीला तिथून घेऊन जातो. आणि या सगळ्यामुळे आजीलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता आजी माधवरावांना म्हणते की माधवराव, तुम्हाला एक विनंती करू का मी? तेव्हा मग ते म्हणतात की आजी, अहो विनंती कशाला करताय तुम्ही? तुमच्या या सगळ्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये मी जर कुठे कामाला आलो तर मग माझं सौभाग्यच समजेल ना. बोला काय काम आहे? त्यावेळेला मग आता आजी म्हणते की सध्या पौर्णिमाची मनस्थिती ठीक नाही आहे. या सगळ्या परिस्थितीत तिला कोणी समजून घेईल किंवा ती कोणासमोर मन मोकळं करेल असं या घरात कोणीही नाही आता. म्हणूनच काही दिवस तुम्ही निलांबरी ताईला इकडे ठेवलं तर बरं होईल. पौर्णिमालाही सोबत होईल आणि थोडे दिवस ती या दुःखातून बाहेर देखील येईल, असं मला वाटतं. त्याच वेळेला मग आता बाबा असं बोलल्यानंतर निलांबरीला खूपच बरं वाटत असतं. आता ते म्हणतात की हो आजी, तुम्ही नीलूला ठेवून घेवा, काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा निलांबरी म्हणते की वा, चांगली आयती संधी दिलीत आजी तुम्ही मला. आता या घरात राहून मी काय काय करते ना तेच बघा. सुरुवातीला आकाश आणि भूमीला कसा त्रास द्यायचा नाही याचाच मी विचार करणार. माझ्या पुन्नूचा बदला मी घेणार, असं ती म्हणते. त्यानंतर इथे भूमी तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि पौर्णिमा तिला जे जे काही बोलली आहे, जो काही तळतळाट दिलाय, शाप दिलाय, याचा तिला खूप त्रास होत असतो आणि ती तिथेच बसलेली असते. आकाश हा रूममध्ये फेऱ्या मारत असतो आणि म्हणतो की हे कसं करू शकते ही पौर्णिमा? हिला काही बोलता येतं, म्हणजेच काही बोलायचं असं होतं का? ही कसा असा शाप देऊ शकते? आणि भूमी तुला ही तळतळाट कसा देऊ शकते? मला खरंच कळत नाही आहे. अशी कशी वागली? तू प्रत्येक वेळेला तिचं चांगलंच बघते आणि ती अशी कशी वागली तुझ्याशी? तेव्हा मग आता भूमी म्हणते की हे बघ आकाश, शांत हो, प्लीज शांत हो. मलाही मगाशी त्रास झाला होता, मीही त्यावेळेला धक्क्यातच होते. परंतु आता मी या सगळ्या गोष्टींचा विचार केला तेव्हा मला समजतंय की पौर्णिमा हे जे सगळं काही बोलली आहे ना, ते सगळं रागाच्या भरामध्ये बोलली आहे. यामध्ये तिची काहीच चूक नाही आहे. तिची मनस्थिती ठीक नाही आहे अरे, म्हणून ती सगळं बोलली आहे. याचा आपण जास्त विचार करायचा नाही. आणि हे सगळं ती रागामध्ये आणि तिरस्कारात बोलली आहे, म्हणूनच आपण हे काही विचार करायचा नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, काही असलं तरीही तिरस्कार ही तुझा करते आणि रागामध्ये माणूस खरंच बोलतो, म्हणून ही सगळं तुला बोलून बसली. तिच्या मनात असंच आहे की तुझ्या बाबतीत तसंच घडावं. त्याच वेळेला मग भूमी म्हणते की आकाश, हे बघ, काही झालं तरीही आपण कोणाचं वाईट केलेलं नाही आहे, बरोबर ना?
जर आपण काही गोष्टी केल्याच नाही आहेत, आपण काही वाईट केलंच नाही आहे, तर मग आपण तिचं बोलणं मनाला का बरं लावून घ्यायचं आहे? आपण असं काहीच केलेलं नाही आहे ना चुकीचं. मग त्याचा त्रासही करून घ्यायचा नाही आणि उगाच या परिस्थितीला मोठं बनवायचं नाही आपल्याला. काही झालं तरी यातून आपल्याला सगळ्यांना बाहेर काढायचं आहे. म्हणूनच काही झालं तरी तू आता या गोष्टीचा विचार करू नकोस. तू शांत हो आधी. इथे बस बघू. तू खूप टेन्शन घेतोयस. तू म्हणतोयस ना, तसं काही होणार नाही आहे. आणि तिचा शाप आणि तळतळ आपल्याला नाही लागणार, कारण आपण व्यवस्थित थांब बस मी तुला पाणी देते असं म्हणून ती त्याला प्यायला पाणी देते. परंतु आकाशला कळतं की भूमीलाच या सगळ्याची खरी गरज आहे, म्हणून तो तिला प्यायला पाणी देतो आणि म्हणतो की भूमी तूही शांत हो. आणि त्याच वेळेला मग आता ही पौर्णिमा पुन्हा असं काही बोलली ना तर बघ, तेव्हा मग आकाशला ती म्हणते की आकाश तू शांत हो. नंतर मग आता इथे आकाश विचार करत असतो की भूमी अगं मला सांग की या सगळ्या गोष्टी ती अशा कशा घडवू शकते. मला नाही आवडलं हे जे सगळं ती काही बोलली आहे ते. नंतर मग आता भूमी म्हणते की आकाश आपलं ठरलं आहे ना, या बाबतीत आता काहीही चुकीचं बोलायचं नाही आहे. जाऊ दे, जे काही आहे या परिस्थितीतून ती पण बाहेर पडेल. आपण कुठल्याही चुकीच्या गोष्टीचा विचार करायला नको. आणि ठीक आहे, तू आता या सगळ्या मूडमधून बाहेर पड. अजिबात त्या गोष्टीचा, घडलेल्या गोष्टीचा तू आता विचार करू नकोस. कळलं आहे ना, असं ती त्याला समजावते. आणि आकाशलाही इथे या सगळ्याचं खूपच दुःख वाटलेलं असतं, त्याला त्रास होत असतो. तर इथे भूमी पाण्याचा ग्लास ठेवण्यासाठी म्हणून बाजूला जाते आणि तेवढ्यातच आता तिच्या पोटामध्ये जोराची कळ येते आणि ती आवाजही करत नाही, कारण आकाशला तिला कसलाही त्रास जाणवून द्यायचा नसतो. तिला आता दुखू लागतं. ती पाण्याचा ग्लास तिथेच ठेवते आणि स्वतःचा हात तिथे पोटाच्या वर लावते. तिथेच तिला खूप आता पेन होत असतं. मग आता आकाश हा पटकन भूमी असा आवाज देतो. त्यावेळेला मग भूमी नॉर्मल होते आणि ते दुःख विसरण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे आता आकाश म्हणतो की भूमी अगं रागिनी आत्या कुठे गेली असेल, असा पटकन तो प्रश्न तिला विचारतो. त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की आकाश नाही रे, मला खरंच कल्पना नाही आहे सगळ्याची आणि घरात इतकं सगळं काही घडतंय ना, त्यामधून घरात शांत बसून काही विचार करण्यासारखंच होत नाही आहे. तेव्हा मग आकाश आता गायकवाडांना फोन लावतो आणि म्हणतो की सर जरा एक मला बोलायचं होतं, प्लीज एक रिक्वेस्ट होती की जेव्हापासून पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी स्टेटमेंट दिली रागिनी पटवर्धन म्हणजेच माझ्या आत्याने, तेव्हापासून ती गायब आहे. ज्या भाड्याच्या खोलीत ती राहायची त्या खोलीतही ती नाही आता. मग ती कुठे गेली याचा विचार मी करतोय, म्हणून प्लीज तुम्ही जरा तिला शोधाल तर तुमची खूप मोठी मदत होईल. तेव्हा मग आकाश म्हणतो की बोललोय मी सरांशी, बघूया आता. तरी ते आकाशला भूमी म्हणते की आकाश एक काम कर, तू जरा अंघोळ करायला जा, फ्रेश हो, कारण तू स्मशानातून आलायस. आकाश आता निघून जातो. भूमीला पोटामध्ये खूपच त्रास होत असतो, तिला दुखत असतं आणि ती तिथेच बसून असते. तर इथे माधवराव हे नीलांबरीला बाहेर बोलवून घेतात आणि म्हणतात की अहो हे काय करताय काय तुम्ही, असं आपल्या लेकीच्या सासरी तिच्यावर इतकं मोठं घरावर दुःख असताना असं बायकोला इथे एकट्यात येऊन बोलवणं, गुलुगुलू करणं हे काही बरं दिसतं का हो? तेव्हा मग नीलांबरीला ते म्हणतात की हे बघ नीलांबरी, अगं तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, बाकी काय नाही. अगं गुलुगुलू बोलण्यासाठी किंवा काही करण्यासाठी मी इथे तुला बोलावलेलंच नाही आहे मुळात. मला जे काही बोलायचं आहे ना ते ऐकून घे. तेव्हा नीलांबरी तोंड वाकडं करते आणि म्हणते की काय झालं आहे बोला आता. तेव्हा मग ते म्हणतात की हे बघ, आता इथे 4 दिवस तू पौर्णिमासोबत राहणार आहेस, तिची सोबत करणार आहेस, तिला बरं वाटावं म्हणून तुला इथे राहायला सांगितलं आहे. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इथे राहून आकाश आणि भूमीच्या विरोधात कटकारस्थानं करण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा नीलांबरी म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही हे. तेव्हा मग ते म्हणतात की हे बघ असं काहीही करू नकोस, मी तुला पजावून ठेवतोय आणि या सगळ्यांचं दुःख खूप मोठं आहे आणि झालंच तर या सगळ्या दुःखामध्ये वाढ करू नकोस. झालीच तर या दुःखात सगळ्यांची दुःख कमी करण्याचा प्रयत्न कर, परंतु त्यात वाढ करू नकोस. काही कटकारस्थानं करू नकोस जेणे या कुटुंबाला पुन्हा एकदा त्रास होईल. तेव्हा मग ती म्हणते की तुम्हाला असं वाटलंच कसं मी असं करू शकेन. तेव्हा मग ते म्हणतात की मी तुझा स्वभाव चांगलाच ओळखतो, म्हणूनच मी तुला इथे आता तसदी देऊन ठेवतोय, लक्षात ठेव. आणि या घरामध्ये आणि इथे काही दिवस आहोत आपण, थोडे दिवस, त्यामुळे इथली पैसा सत्ता याचा हव्यास होता कामा नये. इथे राहतोय तो दुसऱ्यांच्या घरात असं लक्षात ठेवायचं. आणि असं म्हणून ते आतमध्ये निघून जातात आणि तुझे कपडे ठेवतोय असंही म्हणतात. त्याच वेळेला नीलांबरी म्हणते की मला जे काही करायचं आहे त्या घरामध्ये राहून मी साध्य करणार म्हणजे करणार. काही झालं तरी माझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत आणि जो काही सूड आहे तो मी उगवणारच आहे, असं ती विचार करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे खूपच दुखत असतं आणि आकाशही फ्रेश व्हायला जातो. म्हणून भूमी ही डॉक्टरला फोन करते आणि म्हणते की मॅडम माझ्या जरा कंप्लेंट होती एक, ॲक्च्युली पोटाचा वरचा भाग आहे ना तिथे मला खूप कळ आल्यासारखी होती, खूप दुखतं आहे मला. त्यावेळेला मग मॅडम म्हणत आहेत की ॲक्च्युली हे असं दुखणं बरोबर नाही आहे,
मी एक काम करते, मी तुम्हाला हायपर टेन्शनची गोळी देते आणि मला सांगा की अशा गोळ्या घेणंही योग्य नाही आहे, हे सगळं खूप रिस्की ठरू शकतं. तेव्हा मग भूमी म्हणते की बाळाच्या जीवाला काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार याने. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की नाही नाही, बाळाच्या ग्रोथमध्ये किंवा कशातही काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुमच्या एकंदरीत शरीराच्या वाढीवर म्हणजे तुमच्या शरीरावर या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून मी बोलते, अलीकडे तुम्ही कुठलं मोठं टेन्शन घेतलं आहे का? त्यावेळेला भूमी म्हणते की हो, ॲक्च्युली आत्ताच माझे दीर गेलेत देवाघरी, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम. तेव्हा मग मॅडम म्हणतात की ओ अच्छा, सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. ठीक आहे, मी तुम्हाला गोळी लिहून देते, परंतु तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. त्यावेळेला मग आता भूमी म्हणते की ठीक आहे मॅडम, मी घेते गोळी. आणि तेवढ्यातच मागून आकाशचा आवाज येतो आणि आकाश म्हणतो की भूमी, आणि भूमी त्याचा आवाज ऐकते आणि तिलाही धक्का बसतो. आकाश म्हणतो की भूमी, तू डॉक्टरांना फोन केला होतास का आणि कसली गोळी मागत होतीस? त्याच वेळेला मग आता हे ऐकून भूमीलाही टेन्शन येतं. आता काय करावं हे तिला काहीच सुचत नसतं. ती आकाशला बघते आणि विचार करते की अरे देवा, आकाश हा कधी येऊन इथे उभा राहिला. तेव्हा मग आता भूमीला आकाश विचारतो की सांग ना काय झालं, तू डॉक्टरांना का कॉल केला होतास, तुला काही त्रास होतोय का? त्यावेळेला मग भूमी म्हणते की ॲक्च्युली आकाश, ते जरा ना मला थोडासा त्रास होत होता, म्हणजेच थोडं अनइझी होत होतं ना, म्हणूनच मी त्यांना गोळी विचारली होती, बाकी काय नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी नक्की काय होतं आहे? तेव्हा भूमी म्हणते आकाश, अरे टेन्शन घेऊ नकोस, काहीच नाही होते, सगळं काही व्यवस्थित आहे, मला फक्त थोडासा त्रास झाला म्हणून, बाकी काही नाही, बाकी सगळं व्यवस्थित आहे, तू काळजी करू नकोस. असा दिलासा ती त्याला देते आणि त्यानंतर मग आकाश म्हणतो की बरं ठीक आहे. आकाश आता कपाटातला टॉवेल घेतो आणि पुन्हा तिथून आतमध्ये निघून जातो. आणि भूमीला मात्र खूपच दुखत असतं. या सगळ्याचा त्रास तिला होत असतो. आता या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं याची आता भूमीला चिंता लागलेली असते, कारण तिला पोटामध्ये खूपच दुखत असतं. तिला जराही ती कळ राहवत नसते. त्यानंतर आकाश म्हणतो की भूमी, मी येतोच आहे, तू बस थोडा वेळ. असं म्हणून आता तो तिला तिथून आवाज देतो आणि भूमीला मात्र ती कळ सहन होत नसते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सगळेजण जेवणाच्या टेबलवर बसलेले असताना पुन्हा एकदा पौर्णिमा ही तिचा हट्ट चालू करते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ढाळतच ती म्हणते की कोणी काही म्हणो, कोणीही कितीही माफ करो, परंतु मी माझ्या नवऱ्याच्या मारेकऱ्याला जोपर्यंत शिक्षा होणार नाही, जोपर्यंत गुन्हा त्याला होणार नाही, तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही. मी माझा काही गोष्ट सेलिब्रेट करू शकत नाही. जेव्हा माझ्या अभिजितच्या मारेकऱ्याला शिक्षा होणार ना, त्याच वेळेला मी तो आनंद सेलिब्रेट करू शकते आणि आनंदाने जेवू शकते. आणि त्यानंतरच मग मी माझं नॉर्मल आयुष्य जगायला सुरुवात करीन. असं पौर्णिमा ही सगळ्यांसमोर बोलत असते आणि तिला आकाशला काही करून दुःखात टाकायचं असतं आणि आकाशला तिला जेरबंद करायचं असतं. म्हणूनच हे सगळं पौर्णिमा ही मुद्दाम बोलून दाखवत असते आणि या सगळ्याचा, तिच्या या बोलण्याचा प्रत्येकाला खूप जास्त राग येत असतो. प्रत्येकजण हा तिच्यावर चिडलेला असतो आणि पौर्णिमाचं ते काही रागीट बोलणं असतं, ते खूपच मनाला आणि जिव्हारी लागण्यासारखं असतं. म्हणूनच आता इथे सगळेजण तिच्याकडे रागाने बघत असतात. तर इकडे आकाश हा भूमीला विचारतो की भूमी, अगं नेमकं काय झालं असेल? रागिनी आत्या कुठे गेली असेल? जर तिचं काही झालं, तिचं बरं वाईट झालं, तर मात्र मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही, असं तो आता बोलत असतो. त्याच वेळेला इथे रागिनी ही अगदी उद्ध्वस्त झालेली असते आणि ती बॅग वगैरे घेऊन रस्त्याच्या मधून चालत असते आणि मोठमोठ्या गाड्या मध्ये मध्ये येत असतात, परंतु रागिनीला कशाचीही शुद्ध राहिलेली नसते. रागिनीच्या मागूनच एक जोरात टेम्पो येत असतो आणि रागिनीची बॅग तिच्या हातात असते आणि टेम्पो हा समोरून जात असतो आणि रागिनी त्या टेम्पोच्या समोर येते. आता रागिनी अचानक अशी टेम्पोच्या समोर आल्यानंतर आकाश हा येऊन रागिनीचा जीव वाचवू शकेल का, की आणखी काही होणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.